उद्या जर माझं मोहोळ उठलं ना, त्यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही. त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये. राज ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यावर सुपारी फेकल्या गेल्या होत्या. हे सगळं कृत्य शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं बोललं गेलं. त्यानंतर शनिवारी उद्धव ठाकरे हे ठाण्यात आले असता त्यांच्या ताफ्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेण, नारळ आणि बांगड्या फेकल्या. या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे शाबासकी दिली आणि अभिनंदन केलं होतं. मनसेनं या घटनेची जबाबदारी स्वीकारली. दरम्यान या सर्व प्रकरणावर राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या नादाला लागू नका. माझं मोहोळ उठलं तर राज्यात सभा सुद्धा घेता येणार नसल्याचा इशारा राज ठाकरेंनी दिलाय. आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. उद्या जर माझं मोहोळ उठलं ना, त्यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही. त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये. या लोकांनी तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभो, माझ्या नादी लागू नका, एवढंच फक्त मला त्यांना सांगायचंय. आता यावरून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी भाष्य करत राज ठाकरेंना खडेबोल सुनावलेत. दमदाटीची भाषा मग ती कुणाचीही असो, मला कायम किळसवाणी वाटते. मुद्दे संपले की माणूस जनावर बनून गुद्द्यावर उतरतो. शिवाय एरवी दमदाटी करणाऱ्यांचा ईडी समोर दम निघतो. हे महाराष्ट्राला चांगलं ठाऊक आहे, असं निखिल वागळे यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.